भिवंडी तालुक्यातील श्री शनेश्वर देवस्थान देवरुंगपाडा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गोडे परिवाराच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभप्रसंगी शनी मंदिर वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहरित्या पार पाडला गेला आणि या शुभप्रसंगी गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ महिला पुरुष या शुभप्रसंगी उपस्थित होत्या. उपस्थित सर्वांचे गोडे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले. या शुभप्रसंगी अनेक विविध धार्मिक देखील कार्यक्रम यावेळी राबवण्यात आले. त्यासोबतच हबप दामोदर सखाराम गोडे व हबप बाळाराम गजानन गोडे तसेच समाजसेवक हबप रोहिदास गोडे व गोडे परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले व सर्व भाविकांना, नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या. तर चला पाहूया काही क्षणचित्र. लगेचच कीर्तनाला सुरुवात होत आहे. याच बैठकीवर तेव्हा श्रोते मंडळींनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी ताण वगैरे लागली असली तर पाणी आणलेलं आहे ते पाणी पिऊन घ्या. कीर्तन सुरू झाल्यावर पाणी भेटणार नाही. ज्ञानदेव लगेचच कीर्तनाला सुरुवात होत आहे. याच बैठकीवर तेव्हा श्रोते मंडळींनी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी ताण वगैरे लागली असली तर पाणी आणलेलं आहे ते पाणी पिऊन घ्या. कीर्तन सुरू झाल्यावर पाणी भेटणार नाही. ज्ञानदेव वासुदेव हरी पांडुरंग श्री संत जगद्गुरु महाराज. जय श्रीराम.
कुमार कुमारी कुमार करू विसरू न विसरणे सर्वथा विसरू नको त्याला सतत आठवण ठेवायची कायम स्वरूपाची. सांगितलं कोणी तुम्हाला? माझ्या गुरुजींनी सांगितलं, माझ्या निवृत्तीनाथांनी सांगितलं, हे त्याने देवा तू सगळं विसरलं तरी चालेल पण गुरुला नको विसरू, हो का? नाही तर गुरुलाच मारायची तयारी. हो, एक पैलवान होता, पैलवान. तुम्हाला सांगू सगळीकडे त्याने भरपूर कीर्ती मिळवली आणि सगळ्या बक्षिसा तुम्हाला सांगू आम्ही त्यांच्या घरात गेलो होतो. सगळे ते येतात ना, ते क्रिकेटचे ते येतात, त्याला काय होतात? ट्रॉफी होतात का? ट्रॉफिक नाही ना, ट्रॉफी. हा, ट्रॉफी होतात. हा, सन्मान चिन्ह. तुम्हाला सांगू अख्खा घर भरला होता. तुम्हाला सांगू तो इथून गेला ना तो तिथून सगळं ते गुजरात वगैरे सगळं तिकडून आला, उत्तर प्रदेश पासून तिकडं कन्याकुमारी पासून सगळे बक्षिसा मिळवले त्याने आणि आला गुरुजींच्या जवळ. गुरुजींना बोलला मी आलो सगळीकडे सगळ्यांना आता काय करायचंय, फक्त तुला काय पाडायचं राहिलं होतं. आता काय करा, तुम्हाला फक्त ते गुरु तो भिलंतर होते, ताकदवान होते, ते जुने होते, खेळाडू खरे. त्याने सांगितलं चल लगेच सुरुवातच करू. तुम्हाला सांगू हात झाल्यावर एका फटक्यातच त्याला ओलसा पालता केला. तो काय बोलला माहितीये का?
का रे गुरु, तुम्हाला हा डाव नाही शिकवला? हॅलो, ते गुरु बोलले डाव शिकवला होता तो, तुझी उलटी बुद्धी झाली, त्याला कोण काय करेल? असं दुर्बुद्धी तुला सुचली आणि त्यामुळे तो डाव फायद्याला नाही पडत. आशीर्वाद आमच्या त्या हिला नाही का, होलिका देवीला नाही का आशीर्वाद होता बरं का, तिला असा आशीर्वाद होता की अग्नीमध्ये ती जळणार नाही म्हणून. पण चुकीचा विचार केले त्याने, एका भक्ताला जाळण्यासाठी ती स्वतः होलीच्या याच्यात बसली आणि म्हणून तीच पेटली. ती पेटली. आमच्या प्रल्हादाला काही झालं नाही. अरे देवाच्या जर सत्ता आहे, नीती रसनी जिगी शताम, बरं का, नीती हे देवाचं विभूती अशा प्रकारचं आहे. म्हणून माणसाने वाटेल तर झालं तर चालेल, नीती नाही सोडायची, बस नीती सोडायची नाही. आणि गुरुला वस्तू देऊन प्रसन्न करण्याची प्रयत्न न करायचे. चांगलं आचरण ठेवायचं, हरिपाठ करायचा, काकडा वगैरे करायचा. ते आम्हा सोयरे सखे सांगाती पाया ठेवीती, आम्हाला ते सोयरे आहेत, आम्हाला ते प्रिय आहेत, जे सतत हरिपाठ करतात, जे सतत काकड्याला राहतात, जे परमार्थाचे विचार आत्मसात करतात ना, ते आमचे सोयरे आहेत. तुकाराम महाराज सांगतात. म्हणून त्यांनाच सोयरा आम्ही मानायचा, त्यांनाच आम्ही प्रिय मानायचे. मग ते कोणत्या जातीचे आहेत बरं का, कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या वयाचे आहेत, याचा विचार नाही करायचा. काय त्यांचा उद्देश, काय उद्देश घेऊन ते आपल्याकडे येतात हे बघितलं पाहिजे. आम्हाला नाव लौकिकाला सांगा, आमचं महत्व वाढवा, आमची कीर्ती लोकांना सांगा, याच्यासाठी गुरुजींचे जर येत असतील तर ते बरं नाही. किंवा आमची जर मुलगी आहे तर ती जरा बघा कुठेतरी असं, तर असे सांगणारे नाही शिष्य बरे. शिष्य असं असला पाहिजे की गुरुजींच्याकडून तो ज्ञान घेणार असला पाहिजे. आणि तो ज्ञान घेण्याकरता उद्धटपणे नाही राहिला पाहिजे. तद्विधी परिपादेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानस्तत्त्वदर्शना. ते ज्ञान पाय गाभरे, जरी मन्याथे अनावे, तरी संताया भजावे. सर्वस्वेने त्यांचं भजन करायचं, त्यांचे दोष नाही बघायचे. दोष जर बघायला गेलो तर श्रीरामामध्ये पण दोष आहेत, श्रीकृष्णामध्ये पण दोष अशा प्रकारचे आहेत. म्हणून मनुष्य गुणग्राही झाला पाहिजे. गुणग्राही, गुण घ्यायचे, दोष सोडून द्यायचे, चांगलं घ्यायचं, बस. असा प्रकार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रगटलिया गर्भस्ती असेच हे मार्ग दिसती. काय तेथूनही चालीत ती सांगे मत. अरे अर्जुना, सूर्य उगवल्यानंतर हजारो रस्ते दिसत ना, ते सगळ्या रस्त्यात चालायचं असतं का? नाही. आपल्याला जे मुख्य असेल ते, किंवा उदकमय झाले सकलमय चल तरी तरी आपण घे आरतीची जोगे. सगळं जगमुट झाला, सगळीकडे भरपूर पाणी, एवढा कमरभर सगळं गावामध्ये पाणी भरला. म्हणून आपलं सगळंच साठवायचं असतं का? आपल्या त्यापुरतं घ्यायचं. त्याप्रमाणे चांगलं घेण्याची सवय ठेवायची, आपण चांगले गुण घ्यायची सवय ठेवायची. निर्दोष अशा प्रकारचं मनुष्य जगामध्ये असू शकत नाही, हे आपण ध्यानात ठेवून चांगलं असेल तर ते घ्यायचं आणि अतिशय नम्रपणाने त्यांच्या ठिकाणी राहायला पाहिजे. ज्ञानेश्वर झालेला आहे. अभंगाचा भावार्थ याच्या आपल्या यथायोगी आपल्यापुढे मांडलाय. ज्ञानेश्वर महाराज अभंगाचा आपण काय अर्थ सांगू शकतो, पण जसं जमेल तसं सांगण्याचा आपण प्रयत्न केलाय. एकच गोष्ट आपण ध्यानात ठेवून जगूया, बरं का. दुराचरण करून कुणी सुखी नाही होणार, हे तत्व ध्यानात ठेवायचं. आणि नामस्मरण करायला पाहिजे सतत. भगवंताचं नामस्मरण विसरता कामा नाही, सतत अशा प्रकारचं आठवण ठेवायची त्याला. मग मी कीर्तनामध्ये रोज सांगतो,
बरं का, नाक्यावर जर एखाद्याने चहा पाजला ना तर घरात येऊन सांगतो, लाखाचा माणूस हो, त्याच्याबरोबर चहा पाजला, तो पण स्पेशल पाजला असं आहे. म्हणजे ते शहरी इतकं दिलं तर त्याचं नावच नाही असं आहे. एका बाईला न आणला होता 5 लाखाचा नवऱ्याने, ज्याला त्याला सांगून सुटली, या गल्लीतून शिरली ना आता गाव पुरा केला तिने, त्याला तिला सांगते न ताणला माझ्या नवऱ्याने, न ताणला माझा नवरा फार चांगला आहे, सगळं झालं. तू एक शहाणाच होता माणूस होता, तो सांगितलं बाई तू न ताणणार याचं एवढं वर्णन करते, तर नाक दिलं त्याचं नाही वर्णन करीत. नाकाची काय किंमत आहे, नाक नसता जर त्याने दिला तर तू नक घातला असता कुठे, ही बात आहे. म्हणून याच्यासाठी त्याचं भजन करायचं, त्याचं नामस्मरण करायचं, आणि दुसऱ्याला त्रास होईल, दुसऱ्याला दुःख होईल असं आचरण नाही करायचं. आम्ही न्यायाधीशांना सांगू, आमच्या शनिदेवांना सांगू की देवा तुम्ही आम्हाला न्यायचं शिकवा, न्याय कसा असतो ते. तुम्ही तर आम्हाला माफ नाही करणार, कारण तुम्ही एका अधिकार पदावर बसलेत ना, त्याने जर न्याय जर चुकीचं दिलं तर त्याला मग ते नोकरीतून काढतील ना ते आमचे पंढरपूर निवासी. पंढरपूर निवासी ते त्याच्या हातात आहे ना सगळं, ते सांगतील आहे तू पैसे कशाला घेतले त्याचे. म्हणून कोणी किती जरी मोठा असला तरी त्याला जो दंड असेल तो त्याला दिलाच पाहिजे. तेव्हा आम्हाला तुम्ही हे आपल्या शनी देवा आम्हाला न्याय शिकवा, कसं माणसाने वागलं पाहिजे, कसं त्याने आचरण केलं पाहिजे, हे तुम्ही आता आम्हाला रात्री गेल्यावर शिकवा. विठ्ठल जय जय विठ्ठल. श्रीमंत जगदुलाराम महाराज की जय, शिवावर रामचंद्र भगवान की जय. रामकृष्ण बसून घ्या. आता त्यांच्या मुखारविंदातून आपण भगवंताचे विचार, संतांचे विचार श्रवण केले. ते सर्वांच्या श्रद्धास्थानी असणारे गुरुवर्य श्री वासुदेवजी महाराज पाटील मुक्काम मांगरूळ, म्हणजे महाराजांचा अभ्यास आजही महाराज दिवस रात्र हो 9 तारीख येत आहोत. 9 तारखेला काला आहे आणि मग महाराजांची सेवा चालले का आहेत ना. लाइट बीट का टेंशन नहीं. ओके आणि दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना आणि नम्रतेची विनंती आहे की भोजन केल्याशिवाय कोणीही विनमुख जाऊ नये, अशी शनेश्वर देवस्थान देवरुंगपाडा यांची आपणास आग्रहाची विनंती आहे. भोजन केल्याशिवाय कोणीही विनमुख जाऊ नये. शकतात
या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून आणि अवैधपणे गुढीपाडव्याच्या दिवशी शनी महाराजांचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त हरिपाठ कीर्तन तसेच देवाला अभिषेक हे कार्यक्रम सातत्याने म्हणजे प्रतिवर्षी होत असतात आणि आलेल्या भाविकांचं पण उत्तम प्रकारे असं इथं प्रतिसाद असतो आणि होडी परिवाराच्या वतीनं सर्व भाविकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.